आंतरराष्ट्रीय वाररेषा या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर आता आपण बघितलं मागचा आढावा जर घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की शामराव जपानहून अमेरिकेला गेले होते. आता शामराव 5 तारखेला शुक्रवारी दुपारी 12 वाजता अमेरिकेहून जपानला निघाले. म्हणजे कोणती दिशा? पूर्व दिशेकडून पश्चिमेकडे निघाले. आणि मग ते 24 तासांचा विमानाचा प्रवास करून जेव्हा जपानला पोहोचले, तेव्हा तिथल्या विमानतळावर त्यांनी तारीख आणि वार हा बघितला. तर शनिवारचा दिवस होता. 6 तारीख आणि दुपारचे 12 वाजलेले होते. किती? दुपारचे 12 वाजले होते. आता आंतरराष्ट्रीय आता अ, आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या अनुषंगानं असं लक्षात घेतलं जातं, की पृथ्वीवरती दिवस हे आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिमेला सुरू होतो आणि पूर्वेला संपून जातो. 180 अंश रेखावृत्तावरती बरोबर रात्री 12 वाजण्याच्या क्षणाला एकच वार असतो. आणि मग तेथून पूर्वेकडे म्हणजेच मग अमेरिकेची संयुक्त संस्थानं, चिली इत्यादी देशांच्या दृष्टीने तो वार संपण्याचा एक क्षण असतो. तर तेथून पश्चिमेकडील म्हणजेच जपान, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांच्या दृष्टीने तो वार सुरू होत असतो. तर आता प्रश्न असा पडतो, की 180 अंश रेखावृत्ताच्या अनुषंगानं दिनांक आणि वार का बदलत नाही? आंतरराष्ट्रीय वाररेषा कशासाठी हवी आहे? काय त्याची गरज आहे? चला बघूया तर. आंतरराष्ट्रीय वाररेषा आपला 24 तासांचा दिवस हा मध्यरात्री म्हणजे रात्री 12 वाजल्यापासून सुरू होतो. मग पृथ्वीच्या परिवलनामुळं प्रत्येक ठिकाणी मध्यरात्र वेगवेगळ्या वेळी होते आणि पृथ्वी गोल असल्याने प्रत्येक ठिकाणच्या पूर्वेला कोणते ना कोणतं हे ठिकाण असतंच. आणि या पूर्वेकडच्या ठिकाणी दिवसाची सुरुवात अगोदर कोठे होते अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी सन 1884 मध्ये वॉशिंग्टन येथे अमेरिकन प्रोफेसर डेव्हिडसन यांच्या नेतृत्वाखाली जगातल्या बहुतेक राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन एक आंतरराष्ट्रीय वाररेषा निश्चित निश्चित केली. आता ही रेषा ग्रीनिचच्या अगदी विरुद्ध बाजूला असलेल्या 180 रेखावृत्ताच्या अनुरोधानं काढली आहे. आणि ही रेषा ओलांडताना दिनांक आणि वारात बदल करावा असा आंतरराष्ट्रीय संकेत होता. मग आंतरराष्ट्रीय वाररेषा ह्या पूर्णपणे पॅसिफिक महासागरातूनच नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण ही रेषा काही बेटांवरून किंवा कोणत्या भूभागावरून गेली तर तिथल्या लोकांना वार आणि तारीख ही बदलावी लागली असते. म्हणून समुद्रातून नेलेली आहे. पूर्व बाजूला एक वार आणि तारीख आणि पश्चिम बाजूला दुसरा वार आणि तारीख असं दिसून आलं असतं आपल्याला. मग आता आपल्या पुढच्या विभागामध्ये आपण काय शिकलो याच्या अंतर्गत खालील प्रश्नातील योग्य पर्याय निवडा. यामध्ये आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना एखाद्या व्यक्तीला कोठून कोठे जाताना 1 दिवस अधिक धरावा लागेल. मग पुढे पर्याय दिलेले आहेत, अर्थात ते तुम्हाला लिहायचे आहेत. आपल्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करून ठेवा. चला तर मग आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया.